हंडी पापड अगदी छोट्या आकाराचा असतो, पण तेलामध्ये टाकल्यानंतर हा कढईभर फुललेला आहे. असे चौपट फुलणारे पापड कसे बनवायचे अगदी योग्य पद्धत दाखवलेली आहे. आणि हे लाटताना पटपट लाटून कसे होतील, 1 ते 2 सेकंदामध्येच एक पापड लाटून होतो. एक ट्रिक अशी वापरलेली आहे की ज्यामुळे अर्ध्या तासामध्ये अर्धा किलोचे पापड पटपट लाटून होतात. हंडी पापड आणि कुरडई करायचे आहेत, त्यासाठी हा तांदूळ घेतलेला आहे. तर हा तांदूळ जुना आहे, जाडा आहे आणि असा मोठा आहे. म्हणजे बारीक तांदूळ घ्यायचं नाही, जाडा आणि मोठा तांदूळ घ्यायचा, शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा. जुना तांदूळ घेतल्यामुळे पापड कुरडई चांगल्या फुलतात. हा 1 किलोच्या प्रमाणात तांदूळ घेतलेला आहे. तर हा आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचा. 2 ते 3 वेळा आपण धुवून घेऊया. 1 किलो तांदूळ आहेत, तर ह्याच्यातले आपण अर्धा किलोचे हंडी पापड करायचे आहेत आणि अर्धा किलोच्या कुरडई करायच्या. तर हे आता मी धुवून घेते. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला 3 दिवस भिजवायचे. आता तांदूळ भिजवल्यामुळे काय होतं, तांदूळ फर्मेंट होतात आणि नॅचरली आपल्या कुरडई असतात किंवा पापड असतात ते फुलतात. म्हणजे ह्याच्यामध्ये पापड खार जास्त घालण्याची गरज नाही आहे किंवा पापड खार न घालता सुद्धा हे पापड चांगले होतात. तर हे धुवून घेतलेले आणि 3 दिवस आपण भिजवून घेऊया. आणि ह्याचं 3 दिवस रोज पाणी बदलायचं आहे. हलक्या हाताने धुवून घ्यायचं आणि पाणी बदलायचं याचं. आता बरेच जण काय करतात, तांदळाच्या पिठापासून हंडी पापड बनवतात. तसे काय केलं तर काय होतं की हे तांदूळ भिजल्यानंतर ह्याला एक आंबूस चव येते. नुसत्या तांदळाच्या पिठाचे पापड किंवा कुरडई केले तर ती चव आपल्याला मिळत नाही, जी आपण तांदूळ भिजल्यामुळे, तांदूळ फर्मेंट झाल्यामुळे मिळते. पारंपरिकरित्या आपण हे कुरडई आणि हंडी पापड बनवत आहोत. तांदूळ स्वच्छ धुवून भरपूर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. आता हे आपण झाकून ठेवूया. आज सकाळी मी हे भिजत ठेवलेले आहेत. आता आपण हे दुसऱ्या दिवशी बघूया. आज दुसरा दिवस आहे. तांदूळ बघूया. आज असे हे पांढरट कलरचे तांदूळ झालेले आहेत. थोडंसं काय करायचं, आपण ह्याला हलवून घ्यायचं तांदळाला हलक्या हाताने अगदी, आणि हे वर आलेलं पाणी आहे हे ओतून घ्यायचंय. तांदूळ हे हलके झालेले आहेत, मऊ झालेले आहेत, तर ह्याला जास्त हलवायचं नाही. तांदूळ भिजवल्यामुळे पीठ एकदम हलकं होतं आणि त्याच्यामुळे पापड पण हलके होतात. तर आज दुसऱ्या दिवशी आपण हे नवीन पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. आता हे झाकून ठेवलेलं आहे. उद्या आपण बघूया, म्हणजे तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बदलायचंय पाणी आपल्याला. आज तिसरा दिवस आहे. तांदूळ पाहूयात. आता तिसऱ्या दिवशी सकाळी काय केलेलं आहे, मी हे तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि पाणी याचं बदललेलं आहे, पाणी स्वच्छ झालेलं आहे. आता तिसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी मी संध्याकाळी हे तांदूळ उपसून घेत आहे. म्हणजे तांदूळ 2 वेळा धुवून घ्यायचे आणि निथळून घ्यायचे, हलक्या हाताने आपल्याला धुवून घ्यायचे. तर तिसऱ्या दिवशी थोडासा आंबूस वास यायला लागतो या तांदळाचा. तर हे आपण आता संध्याकाळच्या वेळी हे निथळून घेऊया आणि एका कॉटनच्या कापडावर पसरून टाकायचे. तर मी हे धुवून घेते व्यवस्थित. 2 वेळा धुवून घेऊया आणि निथळून घेऊया. तांदूळ पाण्यातून काढून घेतले आणि ह्याच्या खाली असे एक रिंग ठेवलेले आहे आणि एक 10 मिनिट आपण हे निथळून घेऊया. पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं, म्हणजे तांदूळ व्यवस्थित सुकतात. एका कॉटनच्या कापडावर हे पसरून घ्यायचे तांदूळ. पातळ पसरायचे म्हणजे लगेच सुकतात. तर हे तांदूळ उन्हामध्ये वाळवायचे नाहीत, सावलीमध्ये घरामध्ये वाळवायचे. पंख्याखाली वाळवले तरी पण चालतील. आता मी हे रात्रभर असे सुकण्यासाठी ठेवणार आहे. संध्याकाळच्या वेळी उपसून घेतले, थोडेसे तांदूळ सुकले, पाणी थोडंसं सुकलं की काय करायचं, ह्याच्यावर एक कॉटनचा कपडा अंथरून ठेवायचा, म्हणजे हे उघडे राहणार नाहीत रात्रभर. रात्रभर ठेवले तर अगदी व्यवस्थित सुकतात. तांदूळ रात्रभर ठेवल्यानंतर चांगले सुकलेले आहेत. आता हवेमध्ये उष्णता असते, त्यामुळे हे तांदूळ अगदी व्यवस्थित सुकलेलं आहे. तर आता आपण हे अगदी बारीक दळून आणायचे आहे. पीठ बारीक दळून आणलेलं आहे. आता आपण हे भिजवून, वाळवून आणि मग दळून आणलेलं आहे, त्यामुळे पीठ आपलं हलकं झालेलं आहे. आणि पीठ हलकं झाल्यामुळे पापड पण एकदम हलके होतात. आता हे 1 किलोच्या प्रमाणात पीठ आहे. 1 किलोच्या प्रमाणात जर तुम्हाला पापड बनवायचे असतील तर याच्यामध्ये 30 ग्रॅम पापड खार घालायचे, 2 चमचे जिरे घालायचे, 2 चमचे ओवा घालायचे, 2 चमचे तीळ घालायचे. तर मी 1 किलोच्या प्रमाणात सध्या बनवत नाहीये, तर मी एकटीच आहे लाटण्यासाठी. तर हे काय करतात, पीठ कोमट असताना किंवा गरम असताना हे पापड लाटायचे असतात, त्यामुळे एकटीला हे भरभर आवरत नाही. तुम्ही दोघी तिघी असला तर हे 1 किलोच्या प्रमाणात करू शकता, पण एकटी दोघी असाल तर थोडं अर्धा किलो वगैरे असं करा. कारण हे पापड जर गार झालं पीठ तर थोडंसं वातड होतं आणि लाटण्यासाठी भरभर येत नाही आणि पुढं पुढं पीठ सरकत नाही. त्यामुळे मी हे कपाच्या प्रमाणात तुम्हाला मेजरमेंट दाखवते. थोड्या प्रमाणात मी आता करत आहे, म्हणजे मी हे 2 वेळा थोडं थोडं करणार आहे. आणि जर तुम्हाला अर्ध्या किलोच्या प्रमाणात जर पापड बनवायचे असतील तर त्यासाठी 15 ग्रॅम पापड खार घालायचं आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ, या प्रमाणात आपण प्रमाण घ्यायचंय.
2 कप आपल्याला पीठ घ्यायचं आहे, त्यासाठी मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ घेतलेला आहे. तर जिरे आणि ओवा आहे हे थोडंसं मी भरडून घेतलेलं आहे, थोडंसं जाडं भरडं करून घेतलेलं आहे, म्हणजे याचा स्वाद पाण्यामध्ये चांगला उतरतो. आता हे आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. हा घरातील रेग्युलर चमचा घेतलेला आहे, 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि 2 कप पीठ घ्यायचं. त्यासाठी 1 चमचा हा पापड खार घेतलेला आहे. 1 कप पीठ असेल तर अर्धा चमचा घ्यायचा आहे. पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे. आता हे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेले आहे आणि मसाल्याचा रंग पाण्यामध्ये उतरलेला आहे. तर हे पीठ पण मी सपाट घेतलेलं आहे. आता गॅस बारीक करूया, पाण्याला उकळी आल्यानंतर आणि पीठ घालून घेऊया. 1 कप पीठ घातलेलं आहे. आता हे दुसरं कप पीठ घातलेलं आहे. गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि हे एकत्र मिक्स करून घेऊया. पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. गॅस बारीकच आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी आपण पिठाला वाफ आणूया. 3 मिनिटानंतर काय झालेलं, पिठाला अगदी व्यवस्थित वाफ आलेली आहे. पीठ गरम आहे, कढई पण गरम आहे. आता हे झाकण उघडायचं नाहीये, असंच आपण 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. गॅस बंद करून घेऊया. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊया. पिठाला चांगली ऊब आलेली आहे. पीठ आहे ते आपण परातीमध्ये काढून घेऊया. पीठ कोमट झालेलं आहे, थोडं थोडं हाताने मळून घेऊया. आता याच्यातले आपण छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे. अशा लांबट आकाराचे आपण गोळे बनवून घ्यायचे. लांबट आकाराचे बनवायचे म्हणजे हे चांगले उकडले जातात. गोल बनवले तर आतमध्ये थोडेसे कच्चे राहण्याची शक्यता असते. लांबट आकाराचे थोडेसे बारीक होतात, त्यामुळे लांबट आकाराचे बनवून घ्यायचे. थोडंसं पीठ हातावर मळून घ्यायचं आणि गोळा करून घ्यायचा. पाणी उकळलेलं आहे. आता सर्व गोळे मी चाळणीमध्ये ठेवलेले. त्याच्यावर झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर आपल्याला हे 10 मिनिटं वाफवून घ्यायचे. 10 मिनिटांनंतर आपण बघूया. पिठाला चांगली वाफ आलेली आहे. तर याच्यातले 2 गोळे आपण काढून घेऊया. बाकीचे असेच झाकून ठेवूया. गॅस बंद केला तरी चालेल. 2 गोळे काढून घेतलेले आहेत. आता हे गोळे गरम गरम आहेत, हात भाजेल यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यानं आपण हे असे मळून घेऊया. म्हणजे थोडीशी वाफ जायला पाहिजे, यासाठी मी पातेलं वापरत आहे. थोडीशी वाफ गेली की आपण हाताने मळून घेऊया. या पद्धतीने पातेल्यानं थोडंसं मळून घेऊया. अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे आणि पिठाची आता थोडीशी वाफ गेलेली आहे. आता हे पातेल्याला चिकटलेलं आहे, ते चमच्याने काढून घेऊया. आता हे काय करूया, आपण हाताने मळून घेऊया. आता पीठ थोडंसं कोमट आहे, हाताला भाजत नाही आहे, तर या पद्धतीने आपण व्यवस्थित मळून घेऊया. आता काय करायचं, हाताला मी पुसटचं तेल लावलेलं आहे, खूप जास्त तेल नाही लावायचं आहे. हाताला हे गोळे चिकटू नयेत यासाठी फक्त तेल लावलेलं आहे. आपण उकडताना अजिबात तेल लावलं नव्हतं. आता हाताला चिकटू नये असे गोळे बनवून घ्यायचे. गोळे अगदी व्यवस्थित बनतात. एक स्टीलचा डबा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण गोळे बनवून हे टाकूया. म्हणजे हे कोमट पीठ आहे, थंड व्हायला नको यासाठी आपण गोळे डब्यामध्ये झाकून ठेवूया. लागतील तसे एक एक घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी पीठ या पद्धतीने मऊ झालेलं आहे अगदी, आणि हाताला पण चिकटलेलं नाही आहे. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे, कारण पापड वाळल्यानंतर कालावधीने पापडांना थोडासा तेलाचा वास यायला लागतो. तर कमीत कमी तेल वापरून हे गोळे बनवून घ्यायचे. या पद्धतीने मी गोळे करून घेतलेले आहेत. आता पीठ मी थोडंसंच घेतलेलं आहे. 2 गोळे मोठे काढून घेतले होते आणि हे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता तुम्हाला जर जमत असेल भरभर लाटायला, अजून कोणी मत्तीला असतील तर तुम्ही सर्व पीठ मळून एकत्र गोळे बनवले तरी पण चालतील. मी थोडं थोडं पीठ घेऊन गोळे बनवत आहे. आता बाकीचे पीठ आहे मी तसंच वाफेवर चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे. आता हे पीठ झाकून ठेवूया. गार व्हायला नको यासाठी आपण झाकून ठेवायचं आहे. लागतील तसे आपण गोळे काढून घ्यायचे. अगदी पुसटसा तेलाचा हात लावून घेऊया प्लॅस्टिकच्या कागदाला. आता एक गोळा घेतलेला आहे, तो थोडासा हातावर मळून घेऊया. हे पीठ अगदी व्यवस्थित झालंय. हाताने जरी हे पसरलं तरी अगदी व्यवस्थित पसरतं. हे अगदी परफेक्ट पीठ झालेलं आहे आपलं. आता थोडंसं लाटणं मारून घेऊया.
भरभर पापड लाटून होतात. पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे या पद्धतीने. आता थोड्याशा मोठ्या साईजचे केलेले आहेत मी पापड. हे तुम्ही छोट्या आकाराचे मोठ्या आकाराचे तुमच्या आवडीनुसार करा, कारण हे तेलामध्ये घातल्यानंतर खूप जास्त फुलतात. छोट्या आकाराचे केले तर काय होईल, कढईमध्ये तेल जास्त घालावं लागणार नाही आणि पटपट पापड तळून होतील. खूप जास्त मोठे केले तर तेल जास्त घालावं लागतं. आता हा प्लॅस्टिकचा कागद आहे, तर ह्याला काय करायचं, एक 10-12 पापड झाले की थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचं. खूप जास्त सारखं सारखं तेल लावावं लागत नाही. आणि तांदूळ आपण भिजवले होते आणि मगच पापड केले, त्याच्यामुळे पापडाला एक खास विशिष्ट चव येते, पारंपरिक पद्धतीची चव येते. फक्त तांदूळ वापरून, फक्त पीठ वापरून तुम्ही जर बनवला तर पापड होतात, पण एक अशी टेस्ट नाही राहत त्याला, फक्त असे फुलतात ते. ह्याला एक छानशी टेस्ट येते. आता आपण मसाला घातला होता तो पण पापडामध्ये अगदी छान दिसत आहे. उरलेले 4 गोळे होते ते पण मी काढून आणलेले. आता पहिल्यासारखंच आपण पीठ मळून घेऊया. आता हे गरम असतानाच आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि कोमट असतानाच पापड लाटायचे. खूप जर वेळ झाला पिठाला तर हे तांदळाचं पीठ आहे, थोडंसं वातड होतं. आता मी हे हाताने मळून घेते. पाण्याचं पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही बनवला पापड तर अजिबात बिघडणार नाही. पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळल्यानंतर थोडासा हात पुन्हा एकदा धुवायचा, कारण हाताला हे पीठ चिकटलेलं असतं. गोळे बनवताना हात थोडासा धुवून घ्यायचा. आता थोडंसं तेल लावलेलं आहे हाताला आणि याचे गोळे बनवून घेऊया. गोळे बनवताना पीठ थोडंसं मळून घ्यायचं हातावर, थोडंसं प्रेस करून. आता मी दुसरी पद्धत दाखवत आहे पापड बनवण्याची. तर हे आपण न लाटता किंवा मशीन न वापरता झटपट कसे बनवायचे ते पाहूयात. आता एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटच्या साह्याने गोळा प्लास्टिकमध्ये ठेवायचा आणि प्रेस करून घ्यायचं. 1-2 सेकंदातच हे पापड बनतात. माझ्या मुलाने थोडी मला मदत केली आणि आम्ही दोघांनी पटपट पापड करून घेतले. आपलं पीठ आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे, मऊ पीठ झालेलं आहे, त्यामुळे हे पापड लगेच पसरले जातात. आता 2 कागदांच्या मध्ये मी गोळा ठेवून घेतला आणि प्लेटने थोडंसं दाबून घेतलं आणि दाबल्यानंतर काय करायचं, थोडंसं प्लेट फिरवून घ्यायची, गोल आकारामध्ये फिरवून घ्यायची, म्हणजे पापड छान गोल बनतो. लाटून किंवा प्रेस करून दोन्ही पद्धतीने बनवले तरी पण पापड एकदम सोप्या पद्धतीने बनतात. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने बनवा. तर हे एकदम फुलणारे आणि एकसारखे गोल झालेले आहेत हे पापड. तर या पद्धतीने तुम्ही पापड बनवले तर एकदम इझी बनतात. अर्धा किलो पीठ होतं, तर अर्धा किलो पिठाचे सर्व पापड मी बनवून घेतलेले आहेत. अगदी कमी वेळामध्ये हे पापड बनलेले आहेत. एकसारख्या गोल आकाराचे सर्व पापड बनवून घेतले आणि हे सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड छान वाळवून घेतले. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये पापड वाळवून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने हे पापड झालेले आहेत. एकही पापड आपला मोडलेला नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांचे हे पापड मधून क्रॅक जातात, त्याचा चुरा होतो, म्हणजे ह्याला अशा भेगा पडतात. तर ह्या भेगा कशामुळे पडतात की जर पीठ व्यवस्थित शिजलं नाही, अर्धवट जर पीठ शिजलं असेल तर ह्याला क्रॅक जातात, भेगा पडतात आणि पापडांचा चुरा होतो. आपले पापड अगदी व्यवस्थित झालेले आहेत. तर आपण आता हे तळून बघूया कसे झालेले आहेत. पापड तळून बघूया. तर तेल खूप जास्त कडकडीत असं गरम नाही करायचं. बघा पापड कसा एकदम फुललेला आहे. तेलात टाकल्यानंतर एकदम उमलतो पापड. तीन पट आपले पापड फुललेले आहेत. हे एकदम हलके फुलके झालेले आहेत. तांदूळ आपण भिजवून वाळवून घेतलं होतं त्याचा इफेक्ट आलेला आहे हा. बघा पापड किती मोठा फुललेला आहे. आता आपण आपला पापड एवढा होता हा, तर हे 3 पट 4 पट हा पापड फुललेला आहे. सर्व पापड तळून घेतलेले आहेत आणि एकदम असे हलके फुलके झालेले आहेत. तोंडात टाकताच हे विरघळणार पापड, एकदम खुसखुशीत आहेत. हे बघा. आपले हंडी पापड अगदी सोप्या पद्धतीने मीही दाखवलेले आहेत. आपण जे मसाले घातलेले आहेत ते पण अगदी व्यवस्थित दिसत आहेत आणि मसाल्यांमुळे
पापडांना एक खास चव येते.